विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्लाउद्दीन खिल्जीचं अंतर्गत धोरण आणि त्याने केलेल्या सुधारणा पाहणार आहोत. मध्ययुगीन भारतीय इतिहासातील एक कर्तबगार सुलतान म्हणून अल्लाउद्दीन खिल्जीला ओळखले जाते. हा खिल्जी घराण्यातीलच नव्हे तर संपूर्ण दिल्ली सुलतानशाहीच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ सुलतान मानला जातो. अफगाणिस्तानातील खल्ज नावाचं एक ठिकाण आहे, तेथील हे मूळचे घराणे आणि त्या ठिकाणावरून या घराण्याला खिल्जी हे नाव प्राप्त झालेलं होतं. याच घराण्यातील जलालुद्दीन खिल्जी नावाच्या सरदाराने इसवी सन 1290मध्ये गुलामवंशीय सुलतान कैकुबाची हत्या करून दिल्लीच्या सल्तनतीवर खिल्जी घराण्याची सत्ता स्थापन केली होती. पुढे ही सत्ता 30 वर्षे राहिली. या 30 वर्षामध्ये लहान मोठे एकूण 6 सुलतान होऊन गेलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा सुलतान म्हणून अल्लाउद्दीन खिल्जी याचं नाव घेतलं जातं. अल्लाउद्दीनच्या पूर्वायुष्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया. अल्लाउद्दीनचे मूळ नाव अली गर्शिब असे होते. त्याचा जन्म इसवी सन 1266मध्ये सिरसा येथे झाला होता. त्याचे वडील शिहाबुद्दीन मसूद हे त्याच्या लहानपणीच वारले असल्यामुळे त्याचे चुलते जलालुद्दीन यांनी त्याचा सांभाळ केला. अल्लाउद्दीन हा युद्धकलेत अतिशय तरबेज होता. त्याचबरोबर तो अत्यंत महत्त्वाकांक्षी, स्वार्थी व आक्रमक स्वभावाचा होता. अत्यंत हुशार व तितकाच खटपटी होता. त्याच्या मनात आलेली गोष्ट केल्या वाचून तो राहत नसे. हा त्याचा स्वभाव पाहूनच जलालुद्दीनने त्याला आपली कन्या देऊन जावईही करून घेतले होते. जलालुद्दीनला दिल्लीची गादी मिळवून देण्यात अल्लाउद्दीनचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे सुलतान होताच जलालुद्दीनने त्याला अमीर ए तुजुक हे मंत्रिपद बहाल केले आणि त्याचबरोबर गंगा व यमुना नद्यांच्या संगमाजवळ असलेलं कुरा हे ठिकाण जहागीरदारी म्हणून बहाल केले. आता अल्लाउद्दीन ह्या कुराचा सुभेदार बनला. पुढे त्याने बिल्साच्या मोहिमेमध्ये जे यश मिळवले त्यामुळे त्याची अरिज ए मामलिक या पदावर नियुक्ती करण्यात आली आणि त्याचबरोबर अयोध्येचा प्रांतही त्याच देण्यात आला. अल्लाउद्दीनच्या कर्तबगारीमुळे दिल्ली दरबारामध्ये त्याचे वजन वाढत होते. पुढे 1296 साली अल्लाउद्दीनने दक्षिणेत देवगिरीवर मोहीम काढली. या मोहिमेमध्ये त्याला प्रचंड मोठा विजय आणि प्रचंड लूट मिळाली. त्यामुळे त्याला आता दिल्लीच्या सत्तेची स्वप्ने पडू लागली. पुढे त्याने या स्वारीतून मिळालेली लूट घेऊन जाण्यासाठी जलालुद्दीन याला कुरा या ठिकाणी बोलवले. त्याला भेटण्यासाठी आलेल्या सुलतानाला त्यानं आपल्या हस्तकाकरवी त्याचा शिरच्छेद केला. ही गोष्ट आहे 20 जुलै 1296 रोजीची. यावेळी सुलतानाबरोबर आलेले सर्व लोक मारले गेले आणि त्याच दिवशी कुरा येथे अल्लाउद्दीनने दिल्लीचा सुलतान झाल्याची घोषणा केली. पुढे अल्लाउद्दीन 26 ऑक्टोबर 1296 रोजी दिल्लीला पोहोचला. तेव्हा सारी दिल्ली त्याच्या स्वागतासाठी हात जोडून उभी होती. जलालुद्दीनच्या कुटुंबातील सर्व मंडळी यापूर्वीच पळून गेलेली होती. त्याचे जे विरोधक होते त्याचाही त्याने काटा काढला आणि त्यानंतर त्यानं सुलतानपदाची विधिवत स्थापना केली. त्यावेळी त्याने अबुल मुझफ्फर सुलतान अलाउद्दुनिया वा दीन मोहम्मद शाह खिल्जी ही बिरुदावली धारण केली. त्याने त्याच्या सहकाऱ्यांवर बक्षिसांची खैरात केली. लोकांस मेजवानी दिल्या. अनेक उलेमा शेख यांना जमिनी देण्यात आल्या. थोडक्यात प्रत्येकाला उपकृत करून अल्लाउद्दीनने त्याचे सिंहासन निष्कलंक केले. त्याच्या या राज्यारोहणाचा सोहळा कित्येक दिवस सुरू होता. अल्लाउद्दीनला सुरुवातीच्या काळात
अनेक बंडांना सामोरे जाऊ लागले. आपल्या विरोधात होत असलेली बंडे व सरदारांची कारस्थाने ही मोडून काढण्यासाठी त्याने काही उपाययोजना केल्या व काही सुधारणा केल्या. त्या पुढीलप्रमाणे: एक, इनामे, जमिनी व संपत्ती काढून घेतली. मुसलमान व इतर सरदारांजवळ संपत्ती नष्ट करण्यासाठी धार्मिक कारणावरून किंवा बक्षिसदाखल दिलेल्या सर्व जमिनी काढून घेतल्या. काहीतरी कारण पुढे करून लोकांच्या जवळील पैसा त्याने काढून घेतला. नव्या धोरणामुळे सामान्य माणसाजवळ पैसाही राहिला नाही. अशा परिस्थितीत बंड होणं अशक्य होते. दुसरी गोष्ट, त्यानं आपल्या राज्यातली गुप्तहेर यंत्रणा सक्षम बनवली. त्याने राज्यभर गुप्तहेरांचे जाळे निर्माण केले. राज्यात घडणाऱ्या घटनांची माहिती त्यामुळे सुलतानाला समजू लागली. गुप्त बातम्या ताबडतोब समजू लागल्यामुळे लगेच उपाययोजना सुरू केल्या जाऊ लागल्या. सुलतानाविरुद्ध वागणेच काय, परंतु बोलणे देखील कठीण होत गेले. 3, मद्यपान व जुगारांवर बंदी. अल्लाउद्दीनने राजधानी व आजूबाजूच्या प्रदेशात मद्यपान व जुगारावर बंदी आणून हे व्यवसाय करणाऱ्यांना राजधानीच्या बाहेर पाठवले. अंमली पदार्थ विक्री करण्यास व खाण्यास बंदी करण्यात आली. स्वतः सुलतानाने वेगळ्या समारंभातून होणाऱ्या मद्यपानाचा त्याग केला. इतकंच नाही तर सामाजिक किंवा धार्मिक प्रसंगाच्या निमित्ताने होणाऱ्या मद्यपानावरही बंदी घालण्यात आली. हा नियम मोडणाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावल्या जाऊ लागल्या. 4, सरदार व उमरावांच्या भेटींना प्रतिबंध. राज्यातील सरदार उमराव एकमेकांच्या घरी विविध कारणांसाठी भेट येत असत. त्यांच्यामध्ये गुप्त चर्चा मसलीत होत असत. अशी गुप्त कारस्थाने बंद पाडण्यासाठी सरदार उमरावांनी घरी भेटी जाऊ नये, मेजवान्या करू नयेत असे फरमान काढले. थोडक्यात सरदार उमरावांवरच्या भेटींवर अनेक निर्बंध घातले. 5, तुर्की सरदारांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा. अल्लाउद्दीनने प्रस्थापित तुर्की सरदारांचे प्रशासनातले महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्या जागी सामान्य कवतीच्या पण कर्तबगार माणसांची नियुक्ती केली. त्यामुळे त्याला विश्वासू व एकनिष्ठ माणसं मिळाली. त्यांच्या सहकार्याने हव्या त्या सुधारणा त्याला करता आल्या. 6, आर्थिक शोषण व मालमत्तेचे अपहरण. अल्लाउद्दीनने राज्यातील अमीर, उमराव, सुभेदार, श्रीमंत लोक यांच्याजवळ असलेल्या संपत्तीचा संग्रह त्याला माहीत होता आणि त्यामुळे त्याने त्यांच्या विरोधात उपाययोजना केली. त्यांच्याजवळची संपत्ती काढून घेतली. पूर्वी अमीर, उमराव, विद्वान, कलावंत यांना त्यांच्या सेवेबद्दल जमीन बक्षीस म्हणून दिल्या जात होत्या. अल्लाउद्दीनने या सर्व जमिनी जप्त केल्या. त्यांची निवृत्तीवेतन व आर्थिक मदत बंद केली. 7, हिंदूंच्या विरोधात केलेले कायदे. हिंदू आपले कट्टर शत्रू आहेत व आपल्या राज्यातील बंडांचे मूळ हे हिंदूंमध्ये आहे अशा अल्लाउद्दीनची समजूत झाल्यामुळे त्याने हिंदू लोकांच्या विरोधात कडक कायदे केले. एका आदेशाद्वारे त्याने हिंदूंची संपत्ती सरकार जमा करून घेतली. त्याचबरोबर खोत आणि मुकादम यांचे विशेषाधिकार रद्द करण्यात आले. हिंदू शेतकऱ्यांवर उत्पन्नाचा निम्मा महसूल आकारण्यात आला. फक्त हिंदूंसाठी जिजिया नावाचा विशेष कर त्याने लागू केला. हिंदूंपासून वसूल केली जाणाऱ्या जकातीचं प्रमाण दुपटीनं करण्यात आलं. अशा प्रकारे त्याने हिंदूंवर वेगळ्या प्रकारचे कर आणि जाचक नियम लादून त्यांचं प्रचंड प्रमाणात शोषण केलेलं आहे. 8, अल्लाउद्दीनने केलेल्या प्रशासकीय उपाययोजना. अल्लाउद्दीनने राज्याची प्रशासन व्यवस्था चोख ठेवण्यासाठी प्रशासनामध्ये अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या. मध्यवर्ती प्रशासनातील सर्व अधिकार हे सुलतानाच्या हातात केंद्रित झालेले होते. राज्याच्या प्रत्येक सरकारी विभागावर त्याचे विशेष लक्ष असे. प्रशासनातील मंत्री व अधिकाऱ्यांच्या नेमणुका अल्लाउद्दीन स्वतः करत असेल किंबहुना आपल्या मर्जीच्या लोकांना दिले जात असे. न्यायदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा अंतिमाधिकार हे सुलतानाकडे होते. न्यायदानासाठी त्याने काझींच्या नेमणुका केलेल्या होत्या. गुन्हेगारास शिक्षा देण्याकरिता नवीन दंडविधान तयार करण्यात आले.
पोलीस व गुप्तहेरांच्या साहाय्याने गुन्हेगारांची चौकशी करून काझी मुसलमानी कायद्यानुसार निकाल देत असत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने शिक्षेची ताबडतोब अंमलबजावणी होत असे. सैन्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये अल्लाउद्दीननं अनेक आमूलाग्र असे बदल केलेले दिसतील. अल्लाउद्दीनने आपल्या राज्यामध्ये विशाल असे सेना उभारली होती. आरेझी मामलिकच्या नेतृत्वाखाली लष्कराचे 4 विभाग पाडलेले होते. त्याने आपल्या राजधानीमध्ये 4.5 लाखाचं खडं सैन्य तयार केलं होतं. सर्व सैनिकांना तो रोख वेतन देत असे. सैन्यामध्ये कार्यक्षमता आणि काटेकोरपणा येण्याच्या दृष्टीने अल्लाउद्दीनने अनेक सुधारणा केल्या. अल्लाउद्दीनने केलेल्या आर्थिक सुधारणा. अल्लाउद्दीनने आर्थिक सुधारणांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. जमीनदारी पद्धत बंद करून श्रीमंतांच्या जहागिरी व मालमत्ता जप्त केली. निवृत्त अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात कपात केली. राज्याच्या सेवेबद्दल इनाम जमीन देण्याची पद्धत बंद केली. इतकंच नाहीत, लोकांच्या खाजगी संपत्तीवर त्याने नियंत्रण प्रस्थापित केले. त्याचबरोबर आर्थिक व्यवहारात सुलभ होण्यासाठी चलन निर्माण केलेलं आहे. अल्लाउद्दीनने बाजारपेठांवर सुद्धा सरकारचं नियंत्रण प्रस्थापित केलेले आहे. बाजारासंबंधी अनेक कायदे केलेले होते. त्याने बाजारातील वस्तूंचे भाव हे सरकारच्या वतीने निश्चित केलेले गेले आपल्याला बघायला मिळते. वस्तूंचे भाव नियंत्रित करून प्रजेला स्वस्त दरात वस्तू उपलब्ध करून देण्याची अल्लाउद्दीनची कल्पना खरोखरच क्रांतिकारक होती असं म्हटलं जातं. जे अल्लाउद्दीनचे भाव नियंत्रण ही त्या काळातील अत्यंत नाविन्यपूर्ण व आश्चर्यकारक घटना होती. त्यावरून अल्लाउद्दीन हा हुशार अर्थतज्ञ होता असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. खोटी वजने मापे बाळगणाऱ्यास किंवा काळाबाज करणाऱ्या व्यापारास फटकं मारण्याची कडक शिक्षा दिली जात असते. अल्लाउद्दीनच्या या कडक शिक्षेमुळे त्या कालावधीमध्ये वजनमापामध्ये किंवा ग्राहकांना फसवण्यामध्ये व्यापारी धजत नसे. अल्लाउद्दीनचे महसूल धोरण. अल्लाउद्दीनने आपल्या राज्यामध्ये नवे महसूल धोरण राबवलेले आहे. त्याने महसूल गोळा करण्यासाठी पूर्वीचे मुकादम जे आहे ते काढून टाकलेले आहे. त्याच्याऐवजी स्वतंत्र अधिकारी नेमलेले आहेत. जमिनीची मोजणी करून जमीनदार व कुळे यांच्यासह सर्वांना समान जमीन महसूल त्याने लागू केलेला आहे. सर्वांसाठी एकूण उत्पन्नाचा अर्धा भाग हा महसूल गोळा केला जात असे. गाई बकरी यावर सुद्धा कर लागू केलेला आहे. जे बिगर मुस्लिम लोक आहेत त्यांच्यावर जिझिया नावाचा कर त्याने लागू केलेला होता. तर अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना करून त्यानं आपल्या राज्याचं आर्थिक उत्पन्नही वाढवण्याचा अतिशय चांगला असा प्रयत्न केलेला आहे. तर या वेगवेगळ्या उपाययोजनांच्या माध्यमातून त्यानं प्रशासनावर आपलं कडक निर्बंध तर बसवलेले आहेत, पण त्याचबरोबर जनतेच्या सोयीच्या दृष्टीनं किंवा जनकल्याणाच्या हेतूनं त्याने अनेक चांगले निर्णय त्या काळात केलेले आहेत. विशेषतः बाजारपेठावर त्यानं निर्माण केलेले जे नियंत्रण आहे हे अत्यंत नाविन्यपूर्ण आश्चर्यकारक अशी गोष्ट होती. तर इथे आपण आजच्या तासाला थांबूया.